हा जिजाऊंच्या संस्कारांचा, महाराष्ट्र हा जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमांचा महाराष्ट्र, बाबासाहेबांच्या लेखीचा आणि नभोसाठीच्या लोककलेचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा आणि दिल्लीच्या तक्तारात गम फुटणाऱ्या जिगर माझ्या मावळ्यांचा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातृभाषेला प्रथम मी मानाचा मुद्रा करते आणि माझ्या विषयाकडे वळते. लहान मूल जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा त्याला कुठलीच भाषा समजत असते, पण ज्याची पहिली मूळ गोष्ट होतात ना त्या आई बरोबरच ना, म्हणून आईची भाषा ती त्याची मातृभाषा होते. आणि अशीच ती माझी लहानपणीपासूनची मैत्रीण, ती म्हणजे मराठी, माझी मातृभाषा, माझी मायबोली. प्रत्येकाचं जीवन हे माता, मायभूमी आणि मातृभाषा यावर संबंधित असते. कारण माता जी आपल्याला जन्म देते, अन्न देते, मायबोली जी आपल्याला आसरा देते आणि मातृभाषा जी आपल्याला कसे जगायचे हे शिकवते आणि संस्कारांचा बळ पाजत असते. अहो, मायबोली म्हणजे काय? अहो, मराठी भाषा नेमकं म्हणजे काय? तर ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. काय? तर ज्ञानेश्वरांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवलं होतं वान मराठा आणि आमचा मान म्हणजेच मराठा, आमचा मान म्हणजेच मराठी. एक कवी फार सुंदर म्हणतात की माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जैते, माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगून राहिली, क्षणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगून. माय मराठी तुझ्यासाठी वात होऊन जळते मी, क्षणाक्षणाला कणाकणाला अखंड रंगून राहिली. ओ, आज विद्यार्थ्यांना मराठीतून शिक्षण देणं माणसलेपणा समजला जातोय, अर्धवटपणा समजला जातोय. ओ, मी म्हणत नाही की तुम्ही विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवू नका, फक्त मराठीतूनच शिकवा. पण ज्ञानाचा खजिना जरी इंग्रजी भाषेत लिहिला असला तरी स्वभाषेत शिकून सुद्धा आपण कर्तृत्वान होऊ शकतो, हे आजकाल रशिया आणि जपान सारख्या देशांना सिद्ध करून दाखवले आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धर्म ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. म्हणूनच आपण जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचं वाचन केले पाहिजे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की नाचून मोठं होण्यापेक्षा काय, तर नाचून मोठं होण्यापेक्षा वाचून मोठं व्हा. असो, माझ्या भाषेबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. बोलण्यासारखं खूप आहे, बोलणारे पण खूप आहे, पण वेळेच्या बंधनात आपण सर्वजण जखडलेलो असतो आणि त्यातून मी तरी कशी सुटणार. म्हणून जाता जाता एवढंच म्हणेन की जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाएगी, जिंदगी का क्या पता कल ही मौत आ जाएगी, हम तो ऐसी जिंदगी चाहते हैं जो रंग के काम आए, जो रंग की काम आए. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.